विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन लेक्चर सुरुवात करणार आहेत आणि त्या लेक्चरमध्ये आपल्याला काय समजून घ्यायचं बघा. आपण समजून घेतलं की ग्रॅव्हिटी म्हणजे काय, त्याचा शोध कसा लागला. आता न्यूटन आला, सर आयझॅक न्यूटन आला, त्यानं ॲपल फॉल झालेला बघितला आणि ॲपल फॉल झाल्यावर त्यानं खायचं सोडून आता बाकी भरपूर कुठाने गेले. तर आता आपण बघू की आज नेमकं आपल्याला काय शिकायचं आहे. आता न्यूटनने पुढे पण काम केलं, ठीक आहे, आणि त्या काम केल्यामध्ये आज आपल्याला बघून घ्यायचं आहे की न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा जो युनिव्हर्सल लॉ दिला त्यांनी, तो सगळीकडे अप्लाय झाला. तो लॉ आपलं काय म्हणतोय ते आपल्याला आज बघून घ्यायचं. तर चला आपण यात बघून घेऊया की ते काय म्हणते नेमकं. फॉर्म्युलेटेड थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी. कोण? न्यूटनने त्याची थेअरी ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटी फॉर्म्युलेट केली आणि अकॉर्डिंग टू दॅट थेअरी काय म्हणते ती थेअरी? एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ डिफायनाइट फोर्स. बघा, हा जो पेन आहे आणि हा जो बोर्ड आहे, एक ऑब्जेक्ट, सेकंड ऑब्जेक्ट, हा ऑब्जेक्ट आहे, ह्या ऑब्जेक्टला एखाद्या डिफायनाइट फोर्सनी अट्रॅक्ट करतो. हे दोघं जण एकमेकाला अट्रॅक्ट करतात असं त्याचं म्हणणं आहे. आता ह्या दोन मार्कर पेन आहेत बघा, ही आहे ब्ल्यू, ही आहे रेड. आणि काय करताय, हा ब्ल्यू वाली एक डिफायनाइट फोर्स लावते आणि ह्या रेड वालीला अट्रॅक्ट करते. ही रेड वाली ह्या ब्ल्यू वालीला डिफायनाइट फोर्स लावते आणि हिलाही अट्रॅक्ट करते. म्हणजे दोन्हीही एकमेकाला अट्रॅक्ट करण्याचं काम करतात असं त्या थेअरीद्वारे म्हणण्यात आलं, ठीक आहे. आणि त्याच थेअरीद्वारे त्यांनी काय सांगितलं, अकॉर्डिंग टू थेअरी फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे जर टू ऑब्जेक्ट असतील तर ह्यांना इंटू करायचं, म्हणजे ह्यांचा जो प्रोडक्ट येईल तो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्स. आणि तो फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल कोणाला आहे? स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, दॅट इज टू ऑब्जेक्ट्स. म्हणजे हे जे दोन ऑब्जेक्ट्स आहेत ह्याच्यामधल्या डिस्टन्सला ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आणि तेही कसं? स्क्वेअर. म्हणजे ह्याच्यातला डिस्टन्स जर आर असेल तर त्या आर स्क्वेअरला ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे फोर्स. म्हणजे त्याचं मॅथमॅटिकल बघा इक्वेशन काय येईल? एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 डॉट m2. m1 म्हणजे ऑब्जेक्ट 1 चा मास, m2 म्हणजे ऑब्जेक्ट 2 चा मास, आणि f इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन दॅट ऑब्जेक्ट्स, दॅट इज ऑल्सो स्क्वेअर. म्हणजे त्या स्क्वेअर हे जे दोघांमधला जो डिस्टन्स आहे, ह्या दोघांच्या डिस्टन्स मध्ये जो स्क्वेअर आहे डिस्टन्सचा, त्याला हा फोर्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. आता आपण बघून घेऊया की ह्याचे एक्सप्लेनेशन आपल्याला काय म्हणते नेमकं. बघा, आता आपण काय केलं की हे ग्रॅव्हिटेशनचे जे काय म्हणतो फोर्स जे प्रोपोर्शनल होता त्याची प्रोपोर्शनॅलिटी आपण जाणून घेतली. तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल होता, तो डायरेक्टली प्रोपोर्शनल होता, ठीक आहे. त्याच्यामुळे आपण काय समजून घेतलं की इक्वेशन 1 मध्ये काय होतं बघा, इक्वेशन 1 मध्ये होतं फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स. आणि इक्वेशन 2 असं होते की फोर्स इज डायरेक्टली और इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. डी स्क्वेअर म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स, असं आपल्याला समजण्यात आलं होतं. आता त्याचा पुढचा पार्ट बघू, त्याचं एक्सप्लेनेशन काय म्हणते. आता समजा ह्या दोन बॉडी आहेत, ही एक बॉडी एक म्हणजे ऑब्जेक्ट 1, हा एक ऑब्जेक्ट 2. ऑब्जेक्ट 1 चं मास आहे m1 आणि ऑब्जेक्ट 2 चं मास आहे m2, ठीक आहे. आता ऑब्जेक्ट 1 काय करतो, काहीतरी फोर्स ऑब्जेक्ट 2 ला लावतोय, ठीक आहे, एक्झर्ट करतोय फोर्स, जो की अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, त्याच्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. तशाच प्रकारे ऑब्जेक्ट 2 काय करतोय, ऑब्जेक्ट 1 ला स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे आपण ऑब्जेक्ट 1 चा जर फोर्स F1 कन्सिडर केला आणि ऑब्जेक्ट 2 चा जर फोर्स F2 कन्सिडर केला आणि त्याच्यामधलं डिस्टन्स जर आपण D कन्सिडर केलं, असं ह्या कन्सेप्टचं म्हणणं आहे. म्हणजे काय, ह्याच्यामधलं डिस्टन्स ह्याच्या सेंटर मधून घेण्यात आलं आणि त्याला डिस्टन्सला D म्हणण्यात आलं. असं का केलं असेल बरं का? ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपण समजून घेतलाय की तो काय करतोय, एक्झर्ट करतोय दोन ऑब्जेक्टच्या बिटवीन. म्हणजे हे दोन ऑब्जेक्ट आहेत तर हा ह्याच्यावर फोर्स एक्झर्ट करतोय आणि हा जो ऑब्जेक्ट आहे तो हा ह्याच्यावर, म्हणजे एकमेकावर ते फोर्स एक्झर्ट करतात आणि त्याला काय करतात, काहीसा फोर्स लावतात, ठीक आहे. मग त्यानुसार ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स आपल्याला बघायचं. त्याचं एक्सप्लेनेशन बघा. मग ते आता हे कन्सेप्ट समजल्यानंतर आपण जे इक्वेशन घेतले होते किंवा इक्वेशन जे डिराईव्ह केले होते की फोर्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मासेस ऑफ द ऑब्जेक्ट्स आणि फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डी स्क्वेअर. मग आपण काय केलं त्यालाच बघा सेम पद्धतीने मला लिहिता येईल का असं, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 आणि तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे डी स्क्वेअरला. म्हणजे मी एकाच फॉर्म्युल्यात पुट केलं की फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 अपॉन डी स्क्वेअर. म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल पण आला आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल पण आला. पण फॉर्म्युल्यात बघा आता आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी ठेवायला जमते का? आपल्याला प्रोपोर्शनॅलिटी ठेवायला जमत नाही. त्यामुळं आपण प्रोपोर्शनॅलिटी काढण्यासाठी आपण काय केला, फॉर्म्युला अशा प्रकारे लिहिला, फोर्स इक्वल्स टू, बघा प्रोपोर्शनॅलिटी गेलं इक्वल्स टू आलं, फोर्स इक्वल्स टू G m1 m2 अपॉन डी स्क्वेअर, ठीक आहे. अशा प्रकारे हा फॉर्म्युला डिराईव्ह झाला. त्याच्यामध्ये बघा त्याचं म्हणणं काय काय,
M1 M2 काय आहेत, मासेस ऑफ ऑब्जेक्ट 1 and 2, म्हणजे ऑब्जेक्ट 1 ऑब्जेक्ट 2 त्यांचं मास आहे M1 M2. डी काय, डिस्टन्स बिटवीन ऑब्जेक्ट्स, म्हणजे हा डिस्टन्स बघा. जी काय, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आणि एफ काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ह्या दोन्ही मध्ये बघा तुम्ही कन्फ्युज असाल की एफ आणि जी मध्ये काय. आपण जी ला जनरली लिहितो ग्रॅव्हिटेशनल आपण फोर्स म्हणतो, पण तसं न करता आपल्याला हे समजून घ्यायला हवं की एफ हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि जी काय आहे, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. मग आता एक क्वेश्चन तर साहजिकच पडला असेल की वाय जी अँड डी स्क्वेअर टेकन. आता जी का बरं घेतला, याचं तर उत्तर सोपं आहे, कारण त्याचा प्रोपोर्शनॅलिटी आपल्याला कॉन्स्टंट हटवायचा होता, त्यामुळे आपण जी घेतलं. आणि डी स्क्वेअर आपण काय घेतलं, ठीक आहे. डी न घेता आपण डी स्क्वेअर का घेतला, ह्या दोघांमधला तर डिस्टन्स डी आहे बाबा, पण तुम्ही डी स्क्वेअर का घेतला. डी स्क्वेअर आपण ह्यासाठी घेतला की ग्रॅव्हिटी आहे ती इनविजिबल पुलिंग आहे. ठीक आहे, म्हणजे इनविजिबल फोर्स आहे, ते आपल्याला दिसतंय का, नाही. म्हणजे ग्रॅव्हिटी एकाच डायरेक्शन त्याला खेचेल का बरं. हा, आपल्याला आता हे डिस्टन्स डी घेतलाय तर फक्त एवढंच, इथून एवढंच ते खेचेल का. ही बॉडी अशी आहे, ते मग सगळीकडे स्प्रेड होईल ना. ग्रॅव्हिटी फोर्स हा वाइंड मध्ये स्प्रेड होणार आणि त्यामुळे त्याची स्प्रेडिंग सगळ्या बाजूने होत असल्यामुळे त्याचा घेतला डिस्टन्स मग तो काय करतो, सगळ्या बाजूने जास्त स्प्रेड झाल्यामुळे तो डिस्टन्स जास्त कव्हर करतो आणि त्यामुळेच आपल्या डी ला डी न घेता डी स्क्वेअर घेण्यात आले. ठीक आहे. आता अकॉर्डिंग टू फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला काय होता, एफ इक्वल्स टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. त्या फॉर्म्युलानुसार काय आपल्याला एक नोट पॉइंट भेटले. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला मास ऑफ वन ऑब्जेक्ट डबल देन फोर्स ऑल्सो डबल. म्हणजे बघा ह्याच्यात काय नाही, सोपं आहे की त्यानं म्हणले की हे जर मास वाढवलं तर हा फोर्स ही डबल होतो. ठीक आहे. म्हणजे काय, M1 जर डबल केला तर फोर्स पण डबल होणार, असं त्याचं म्हणणं आहे. पण जेव्हा डिस्टन्स डबल, फोर्स डिक्रीज बाय 4 टाइम्स. ठीक आहे. पण आपण जेव्हा डिस्टन्स डबल करतो, आता डी म्हणजे डिस्टन्स होता, आपण डिस्टन्सच्या जागी 2 जर ठेवलं तर 2 चा स्क्वेअर 4 आला. म्हणजे काय, फोर्स हा इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्सला आहे. म्हणजे डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी होणार, हे तर आपल्याला बेसिक माहिती आहे. मग आपण जर डिस्टन्स 2 ठेवला तर त्याचं काय, स्क्वेअर 4 होणार. म्हणजे डिस्टन्स डबल केला तर फोर्स 4 पटीनं डिक्रीज होतो. ठीक आहे. आपण आता फॉर्म्युला तर डिराईव्ह केला. ठीक आहे. पण आता केस 1 आणि केस 2 त्याच्यामध्ये आल्या. ते काय म्हणतात, केस 1 अशी होती की इफ बॉडीज आर स्पेरिकल, म्हणजे बॉडीज जर परफेक्टली स्पेरिकल असतील तर त्याचं काय म्हणणं आहे. आणि बॉडीज जर स्पेरिकल नसतील किंवा ते इरेग्युलर असतील तर त्याचं म्हणणं काय, हे आपण थोडंसं बघून घेऊया. जर बॉडी जर ह्या स्पेरिकल असतील तर त्याचं म्हणणं काय, डायरेक्शन ऑफ फोर्स ऑलवेज अलॉंग लाईन जॉईनिंग द सेंटर. म्हणजे ही आहे फोर्सची डायरेक्शन असं, म्हणजे हा याच्यावर F1 लावतो आणि हा याच्यावर F2 लावतो, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणजे डायरेक्शन ऑफ फोर्स हा डिस्टन्स त्यांना जॉईन करतो, त्याच्याच अलॉंग डायरेक्शन ऑफ फोर्स पण लागला गेलेला आहे जेव्हा बॉडीज परफेक्टली स्पेरिकल असतील आणि डिस्टन्स बिटवीन सेंटर्स टेकन ॲज डी, असं त्याचं म्हणणं आहे. आता केस सेकंड बघा, हे तर सोपं आहे. म्हणजे स्पेरिकल बॉडी असतील तर त्याच्यामधला पॉईंट किंवा सेंटर ऑफ जो मासचा पॉईंट आहे त्याला जॉईन केलं की त्याची डायरेक्शन आणि फोर्स किंवा डिस्टन्स हे दोन्ही एकत्र म्हणजे एका दिशेने घेतले तरी चालतील. पण केस 2 काय म्हणते बघा, बॉडीज आर नॉट स्पेरिकल ऑर इरेग्युलर. याचं म्हणणं काय, आता बॉडी स्पेरिकल नाही, इरेग्युलर. म्हणजे बघा ह्याचा शेप तुम्हाला दिसतोय का, हा किती इरेग्युलर शेप आहे. मग ह्याचं तुम्ही आता जॉईन कसं करचाल, म्हणजे कोणत्या पॉईंटला जॉईन करचाल, असं त्यांचं म्हणणं आहे. आता एखाद्याला वाटलं की तो ह्या 2 पॉईंटला जॉईन करेल आणि ह्याच्यामधलं डिस्टन्स डी घेईल. ठीक आहे. असं हायपोथेटिकल केसमध्ये. ठीक आहे. म्हणजे आता वाटू शकतं ना कोणाला की मला हे पॉईंट जॉईन करायचे आणि मला हे डिस्टन्स घ्यायचे आहे. कोणाला वाटलं की मला हा पॉईंट घ्यायचा आहे आणि हा पॉईंट घ्यायचा आहे आणि हा डिस्टन्स मला डी घ्यायचा आहे. आता ह्याची पॉसिबिलिटी सगळीकडे चालेल ना. आता स्पेरिकल बॉडीसाठी काय करत होतो तुम्ही, इथे किंवा इथे सेम पॉईंट घेत होता. ती स्पेरिकल बॉडी असल्यामुळे तुम्हाला काय भेटत होतं की सेम त्याचा जो इफेक्ट होता तो सेम भेटत होता. पण ह्याचा जो डिस्टन्स हा वाढला गेला, ह्याचा डिस्टन्स एवढा आहे आणि ह्याचा डिस्टन्स कमी केला गेला. ठीक आहे. म्हणजे वेगवेगळ्या पॉईंटला वेगवेगळा डिस्टन्स तुम्हाला पाहायला मिळाला. त्याचा म्हणजे इफेक्ट हा फॉर्म्युला पडतो. आपला फॉर्म्युला काय होता, F इक्वल्स टू जी M1 M2 अपॉन डी स्क्वेअर. ठीक आहे. आता डी स्क्वेअर तर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. हा डिस्टन्स वाढला तर फोर्स कमी झाला दोघांमधला, म्हणजे त्यांच्यामध्ये फोर्स कमी ऑब्झर्व करण्यात आला आणि ह्या पॉईंटला बघितलं तर तो फोर्स जास्त ऑब्झर्व करण्यात आला. आता हे तर इरेग्युलॅरिटी निर्माण झाली ना. मग त्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की डायरेक्शन ऑफ फोर्स इज अलॉंग जॉईनिंग दिअर सेंटर ऑफ मास. ठीक आहे. सेंटर ऑफ मासचा ही कन्सेप्ट आला, तो थोडक्यात आपण समजून घेऊ की सेंटर ऑफ मास म्हणजे काय असतं. ठीक आहे. तात्पुरतं हे समजून घ्या की त्यांची डायरेक्शन ऑफ फोर्स
ही दोन पॉइंटला जिथं सेंटर ऑफ मास आहे त्याला जॉईन केल्यानंतर जी डायरेक्शन असते तीच डायरेक्शन फोर्सची असते आणि डिस्टन्स टेकन ॲज डी जॉईनिंग देअर सेंटर ऑफ मासेस. जो आपल्याला जो डिस्टन्स घ्यायचा आहे तो दोन्ही ऑब्जेक्टच्या सेंटर ऑफ मासेसला जॉईन केला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. आता आपण जाणून घेऊया की सेंटर ऑफ मास म्हणजे नेमकं काय. सेंटर ऑफ मासचा हा छोटासा कन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे. ठीक आहे, त्याचं स्टेटमेंट काय म्हणते बघा. सेंटर ऑफ मास ऑफ बॉडी इज अ पॉइंट वेअर एंटायर मास ऑफ द बॉडी कॅन बी कन्सिडर्ड टू बी कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे त्यांचं म्हणणं काय, पॉइंट एट विच बॉडी बॅलन्सेस परफेक्टली इफ सपोर्टेड. म्हणजे बॉडीचा असा पॉइंट जिथे आपल्याला एक परफेक्टली बॅलन्स भेटू शकतं जेव्हा आपण त्याला सपोर्ट करतो किंवा त्याचं जे मास आहे ते त्या पॉइंटला कन्सन्ट्रेटेड झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे नेमकं काय म्हणणं बघा. आता ही बॉडी बघा, ही इरेग्युलर बॉडी आहे आणि ही सुद्धा इरेग्युलर बॉडी किंवा ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे, हा ऑब्जेक्ट 1, हा ऑब्जेक्ट 2. या साईडला बघा, ह्या ऑब्जेक्टच्या या साईडला हा काय हेवियर साईड नाही, ही लायटर साईड आहे. तशीच ह्या, तशीच इथं किंवा तशीच इथं आहे. आणि त्याचा हेवियर साईड कुठं आहे म्हणजे जास्तीत मास कॉन्सन्ट्रेटेड कुठे झाले, ह्या पोझिशनला किंवा इथे ह्या सर्कलमध्ये ह्याच्यात जास्तीत जास्त मास कॉन्सन्ट्रेटेड झालेला आहे. म्हणजे त्याची हेवियर साईड ही आहे आणि ह्याचं पण सेम, ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये कॉन्सन्ट्रेटेड झालेली आहे. आता त्याचा जो हेवियर साईड जिथं कॉन्सन्ट्रेटेड झाली आहे त्याच्यामुळं बॉडी परफेक्टली बॅलन्स होते आणि त्यामुळं त्याचा सेंटर ऑफ मास हे दोन पोझिशन कन्सिडर केले जातात किंवा त्यालाच आपण सेंटर ऑफ मास असं म्हणतो. ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास M1, ह्या बॉडीचा सेंटर ऑफ मास M2 असं कन्सिडर करू. आपण बिगरवाले M1 आणि M2 कन्सिडर करू. ठीक आहे, कारण फॉर्म्युला तुम्ही नंतर कन्फ्युज होता. M1 M2 त्याचे की पॉइंट्स बघा काय म्हणतात सेंटर ऑफ मासचे, की बॉडी आणि किंवा ऑब्जेक्ट हा जर युनिफॉर्म असला त्याचा सेंटर ऑफ मास इक्वल्स टू त्याचं जिओमेट्रिकल मास किंवा जिओमेट्रिकल सेंटर असं असतं. म्हणजे आता बॉडी बघा, दोन परफेक्टली स्पेरिकल बॉडी आहेत. आता त्याचा पण सेंटर ऑफ मास हा त्याचा जिओमेट्रिकल सेंटर आहे. म्हणजे एकदम परफेक्टली त्याचा मिडलचा पॉइंट किंवा हा जो सर्कल आहे, आता असं समजून घ्या की हा स्पेरिकल बॉडी आहे. ह्याचं जे सेंटर ऑफ मास आहे ते तिथंच कॉन्सन्ट्रेटेड आहे जिथं त्याचं जिओमेट्रिकल सेंटर आपल्याला पाहायला मिळतं. त्याचं नॅचरली जिथं सेंटर जिओमेट्रिकल भेटेल तिथंच आपल्याला सेंटर ऑफ मास हे कॉन्सन्ट्रेटेड झालेलं दिसेल. ठीक आहे, जर बॉडी किंवा ऑब्जेक्ट हा इरेग्युलर असेल तर सेंटर ऑफ मास ही हेवियर साईडला असतं. ठीक आहे, बघा ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये, ह्याची हेवियर साईड या सर्कलमध्ये आणि त्यामुळंच जर सेंटर ऑफ मास हे हेवियर साईडला असेल जेव्हा बॉडी ही इरेग्युलर असेल. आणि तिसरं काय म्हणणं आहे बघा, सेंटर ऑफ मास काय करतं की हेल्प इन हाऊ ऑब्जेक्ट मूव्ह, रोटेट अँड बॅलन्स. म्हणजे ऑब्जेक्ट्सला मूव्ह करण्यासाठी, रोटेट करण्यासाठी आणि बॅलन्स करण्यासाठी सेंटर ऑफ मासचा आपल्याला उपयोग होतो. आता आपण एवढे सगळे हे कन्सेप्ट जाणून घेतले पण त्याचं आपल्याला SI युनिट हे कळायला हवं. ठीक आहे, एखाद्या गोष्टीला रिप्रेझेंट करण्यासाठी त्याची युनिट कळणं हे महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं पॅरामीटर आपल्याला लक्षात येतं. बघा SI म्हणजे काय, सिस्टम इंटरनॅशनल दी युनाइट्स असं त्याला फ्रेंच भाषेत म्हणलं गेलं. म्हणजे कदाचित फ्रेंच लोकांनी त्या कन्सेप्टला हा डिस्क्राईब केलं असेल त्यामुळे आपल्याला त्याला सिस्टम इंटरनॅशनल दी युनाइट्स म्हणतात. पण इंटरनॅशनल लेवलला बघा, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणायचं, इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजेच SI युनिट्स. आता हे छोटे छोटे कन्सेप्ट आहेत जे तुमच्या सायन्सला बिल्ड करण्याचं काम करतात. त्याच्यामुळे SI युनिट काय म्हणतात, त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं नाव काय किंवा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ काय आहे, हे सगळं तुम्हाला समजून घ्यायला थोडंसं वेळ लागेल. पण समजून घेत चला म्हणजे तुमचा पाया हा भक्कम होत चालेल. ठीक आहे, इन SI युनिट्स जी व्हॅल्यू म्हणजे काय बाबा, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस. आपण बघितलंय की ऑब्जेक्ट 1चा हा मास M1 होता, ऑब्जेक्ट 2चा मास M2 होता. म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन टू मासेस, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये काहीतरी फोर्स होता जे की 1 kg आहे आणि त्याला 1 मीटर अपार्ट ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे दोन ऑब्जेक्टचं मास हे 1 kg आणि त्याला 1 मीटर अपार्ट ठेवल्यानंतर त्याची व्हॅल्यू काय येईल अशी त्या जी व्हॅल्यू आपल्याला SI युनिट्समध्ये पाहायला मिळते. युनिट ऑफ जी काय आहे, न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg, त्याचा स्क्वेअर पर बरं का, म्हणजे kg इनवर्स लिहिले म्हणजे त्याला आपलं डिवाइड मध्ये आपल्याला करायला काही हरकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. आणि त्याची व्हॅल्यू जीची जेव्हा आपण एक्सपेरिमेंटली मेजर केली तेव्हा त्याची व्हॅल्यू काय आली, 6.673 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर अशी ह्या जीची व्हॅल्यू आपल्याला देण्यात आली. आता एक नोट पॉइंट असा आहे की इनव्हर्स डिपेंडन्स इन ग्रॅव्हिटेशनल लॉ. म्हणजे बघा ग्रॅव्हिटेशनल लॉ काय होता, F इक्वल्स टू G M1 M2 अपॉन d स्क्वेअर. हा आपला फॉर्म्युला होता, हा आपल्याला युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ मुळे भेटण्यात आला म्हणजे भेटला. आता युनिव्हर्स डिपेंडन्स इन ग्रॅव्हिटेशनल लॉ शोन इन केपलर्स लॉ. आपण बघा पहिल्या लेक्चर मध्ये
किंवा दुसऱ्या लेक्चरमध्ये जेव्हा केपलर्स लॉ पाहिला त्यामध्ये आपण वेगवेगळे हे रिलेशन पाहिले आणि त्या रिलेशन नुसार आपल्याला असं सांगण्यात आले की हा डिस्टन्स जो आहे त्याचा इनव्हर्स जो संबंध आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सची तो केपलर्स लॉवून घेण्यात आलाय. आता केपलरला त्याचे बरोबर म्हणजे काय म्हणतात त्याला एक्सप्लेनेशन देता आलं नाही. त्याने जे ऑब्झर्व केलं त्याने लॉ मध्ये कन्वर्ट केलं आणि त्याच्याच बेसिसवर न्यूटनने काय केलं तो ग्रॅव्हिटेशनल फोर्सचा जो कन्सेप्ट आहे तो डेव्हलप केला आणि त्याचं इनव्हर्स हे डिस्टन्स घेण्यात आलं आणि त्याचा देखील स्क्वेअर घेण्यात आला. स्क्वेअर काय घेण्यात आला आपण जसं पाठीमागे सांगितलं की स्क्वेअर ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सगळ्या बाजूने लावण्यात आला. पण आपण काय केलं मग आपण फक्त एकाच बाजूने डी डिस्टन्स घेऊ शकतो का? ठीक आहे, फोर्स तर सगळीकडे ट्रॅव्हल करायला लागलाय आणि त्याचा डिस्टन्स हा वाढतच चाललाय त्यामुळं आपल्याला डी स्क्वेअर तिथं पाहायला मिळतं. आता हे लेक्चर कसं वाटलं त्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा. हसत खेळत राहा, अभ्यास करत राहा.